नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये बनणारा असा पोहे कसं करायचं ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी इथे पाव किलो पोहे घेतलेले आहेत आणि ते पोहे स्वच्छ करून त्याला धुवून घेतलेले आहेत। तर त्याच्यानंतर 2 कांदे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2 हिरवी मिरची। तर हे साइडला काढून ठेवूया आणि त्याच्यानंतर इथे आपण मिरची बारीक करून घेऊया। तर हिरवी मिरची बारीक केलेली आहे। तर बारीक असा कांदा चिरून घेऊया। तर इथे आपले कांदा आणि हिरवी मिरची, कोथिंबीर ते बारीक करून झालेला आहे। तर आता फोडणीची तयारीसाठी मी इथे 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडेसे शेंगाच्या ऐवजी तुम्ही डाळाचाही वापर करू शकता, फुटाणे म्हणतात ते। तर शेंगा आपले लालसर असे तळून झालेले तर ते मी साइडला काढते। तर याच तेलामध्ये इथे थोडीशी मोहरी, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा टाकूया आणि हिरवी मिरची। तर हिरवी मिरचीचा वापर मी इथे जेवढं लागतं त्याचा वापर चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर हे लालसर होईपर्यंत तळून घेऊया। तर इथे आपला कांदा, मिरची वगैरे तळून झालेला आहे। तर त्यामध्येच मी इथं शेंगा टाकत आहे। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद। तर हे सर्व मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण जे पोहे धुवून घेतलेले आहेत ते पोहे टाकून सर्व मिक्स करून घेऊया। तर हे सर्व मिक्स करून घेऊया। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि कमी वेळेत बनणारा असा आपला नाश्ता आहे। तर अगदी झटपट असे आपले पोहे तयार आहेत। तर यामध्ये पोहे मऊ होण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी शिंपडत आहे। थोडंसं पाण्याचा वापर करायचा आणि सर्व मिक्स करून याला 2 ते 3 मिनिटं आता आपण झाकण ठेवून देऊया। गॅस जो आहे तो मी पूर्ण बारीक केलेला आहे। तर 2 मिनिटं, 2 मिनिटानंतर बघू शकता पोहे अगदी मऊ झालेले आहेत, मऊ आणि मोकळे असे। तर झटपट असे आपले पोहे तयार आहेत। तर एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा हा व्हिडिओ नाश्त्याचा कसा वाटला ते। आणि जरी तुम्हाला कोणती रेसिपी आवडत असेल आणि ती बघण्याची इच्छा असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।